खरं असे जर प्रकार वारंवार घडत असतील तर अशा संस्था चालवायचा अधिकारच नाही. आपण आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये का घालतो की त्याला एक वळण लागावं, चांगलं शिस्त लागावी. मारणारी मुलं काल ती असं कळाली की ती साताऱ्याची होती. एवढी ती निर्डावलेली वाटत होती म्हणजे मोठ्या माणसालासुद्धा बघताना त्या अंगावर काटे येत होते. डोक्यात बिक्यात तू कसं पाय तसं मारत होता, बॅट बघितले तर. पण ते विद्यार्थी काय शिक्षा देण्यासारखे वयाचे नाही आहेत, त्यामुळे आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग करूनच मार्ग काढू शकतो. ॲकॅडमी म्हणजे मी पण गेलो होतो ना ॲकॅडमीत. 4 दिवस जरी राहिलं किंवा आठवडाभर राहिलं, शिक्षकांचं जास्त लक्ष नसते. अक्षरशः रात्री गाणं म्हण, गाण्याच्या भेंड्या घे, त्यात चपलाने मार. शिक्षक असतील ह्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लॉकअपमध्ये टाकावं, याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही. शाळा म्हटलं की शिक्षण मंदिर म्हणून ओळख आहे, पण सध्या आपण पाहतोय की तळसंदेमध्ये एक घटना घडलेली आहे. दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. विद्यार्थ्यांना पालक हे आपल्या मुलाला काहीतरी त्याचं भविष्य घडावं यासाठी त्याला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवतात, हॉस्टेलवरती ठेवतात. पण आजकाल या घटना घडत असलेल्या पाहताना प्रत्येकामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. परवाच तळसंदेमध्ये घडलेली घटना, एका घटनेमुळे जुनी घटना ही पुन्हा समोर आल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. अत्यंत अमानुषपणे विद्यार्थ्यांची मारहाण आपल्याला पाहायला मिळाली. नेमकी कोल्हापूरमध्ये काय आहे, नागरिक असतील, पालक असतील, त्यांची काय मतं आहेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी दत्तात्रय नकाते, शिवायपेठ. तळसंदेमध्ये जो प्रकार घडला, मुलांमध्ये जी मारहाण झाली, त्याबद्दल आपलं मत काय आहे? मी बघा 79 वर्षाचा, आता 69 वर्षाचा मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आमच्या या भागात प्रिन्स शिवाजी बोर्डिंग नावाची जी संस्था आहे, तिथं पण मुलं विद्यार्थी वगैरे शिकायला आहेत. पण आजपर्यंत कधी असं तिथं घडलं नाही. असं जे तळसंद्यात घडलं त्याची कारणं काय आहेत आणि ह्याचा शोध लावला पाहिजे. तर इथं प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे जे संचालक मंडळ आणि जे आहे त्यांचं त्याच्यावरती वचक असल्यामुळे हे झालं नाही. अशा पद्धतीनं त्यांचं कार्य चालू आहे. तळसंदेमध्ये हा जो प्रकार घडला, मुलांमध्ये आपण पाहतोय की शाळकरी मुलांमध्ये इतक्या विचित्र प्रवृत्तीची मारहाण होती आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? संस्कारच नाहीत ना मुलांना तिथल्या, असा त्याचा अर्थ आहे. आईवडिलांचं काही लक्ष नसतं आहे. आईवडील आपल्या कामात असतात आणि त्यांनी संस्थेत एखाद्या आपल्या मुलांना घातलं की त्यांना वाटतं काम संपलं. पण हे चुकीचं आहे. मुलांची शिक्षण आणि त्याच्यावर संस्कार या दोन्ही गोष्टी त्यांनी व्यवस्थित बघितल्या पाहिजेत. आपलं तिथं घातल्यानंतर आपलं काम संपलं असं म्हणता कामा नये. हे संस्कार नसल्यामुळे हे असं झालं. आता जो काही प्रकार घडलेला आहे त्या मुलांवरती काय व्हावं, त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं आपल्याला वाटतंय? जरूर त्यांना सगळ्यांना संस्थेतनं तर निलंबित केलं पाहिजे आणि त्यांना सुधारगृहात घालून त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले पाहिजे. तळसंदेमध्ये जो काही प्रकार घडला त्याबद्दल आपलं मत काय आहे? प्रथम जो काल प्रकार घडला तळसंदेत, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आपण आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये का घालतो की त्याला एक वळण लागावं, चांगलं शिस्त लागावी, चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी आपण मुलांना हॉस्टेलला घालतो. पण काल जो प्रकार घडला, मी स्वतः तिथं होतो. त्या शिक्षकांचा त्या मुलांच्यावर वचकच नव्हता. कुठलंही तिथं व्यवस्थापन चांगलं नव्हतं. मग हा जो प्रकार घडला, हा तिथं आम्हाला कळलं की 6 महिन्यापूर्वी कळालेलं, 6 महिन्यापूर्वी तो प्रकार झालेला आहे. पण मुलं पण काय शांत बसलीत? मुलांच्यावर काय दडपण होतं का? की मारणारी मुलं काल ती असं कळाली की ती साताऱ्याची होती. आम्ही ज्यावेळी तिथं काल गेलो तर त्या मुलांना तिनेच घराकडे घालवलं होतं, म्हणजे हॉस्टेलवरनं काढून. मग आपण एवढी फीज भरायची, 60,000 रुपये तिथं काहीतरी फीज होती, आपण का भरायची? मुलांना तुम्ही हेच जर शिक्षण देत असाल तर मग आपण हॉस्टेलला का घालायचं? आपल्या घरातच ठेवायचं आणि आपणच त्यांच्यावर लक्ष देऊन शिकवायचं. पण जो काल प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय होता असं मला वाटतं.
आणि प्रत्येक पालक हा विद्यार्थ्याला आपल्या मुलाला चांगलं घडवण्यासाठी हॉस्टेलमध्ये ठेवत असतो. पालकांना काय सांगाल की असे प्रकार घडत आहेत पालकांमध्ये? एक पालक म्हणून आपल्यामध्येही काही भीती निर्माण झाली आहे का? आता मुलग्याला असेल मुलगीला असेल बाहेर पाठवत असताना काय विचार मनात येतो या तळसंद्याच्या प्रकरणामुळं? ॲक्च्युली कसं आहे मॅडम, जर आपल्या पाल्याला जर तुम्ही हॉस्टेलला घालत असाल तर त्याची चौकशी दर महिन्यातून आपण तिची केली पाहिजे. शिक्षकांच्याकडे पण ती चौकशी केली पाहिजे की बाबा तुला काय इथं प्रॉब्लेम आहे का, कोण मारते काय, शिक्षण कसं आहे, काय आहे. जर असा हा कालच्यासारखा जर प्रकार घडत असेल तर मी खरोखर एक सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांनी मुलांना घरीच बसून शिकवून द्यावं. जे काही मुलांचं आता आपण म्हणताय की तुम्ही ज्यावेळी घटनास्थळी आपण गेला भेट दिली त्या ठिकाणचे शिक्षक असतील संस्था असेल एकंदर त्या मुलांमध्ये आपण काय चौकशी केली आणि काय तुम्हाला समोर आलं त्या ठिकाणी? आम्हाला असं समोर आलं की त्या मुलांनी शिक्षकांना सांगितलंच नाही की आम्हाला मारहाण झाले आणि मेन म्हणजे तिथं शिक्षकांचा त्या मुलांच्यावर वचक नाही. मग तुम्ही फीज भरून नुसतं पैसे घेता का? चांगलं शिक्षण नाही. आम्हाला असं कळालं की 300 विद्यार्थी तिथं आहेत, 60,000 50,000 अशी फीज आहे. मग तुम्ही काय करताय? एवढे फीज घेऊन एवढे पैसे घेऊन तुम्ही काय करताय? चांगली शिक्षण नाही. मुलांना जर असं रॅगिंग होत असेल, मारहाण होत असेल तर आम्ही का घालायचं? तर तिथल्या शिक्षकांचं म्हणणं असं होतं, संस्थापक जे अध्यक्ष आहेत ते, की आम्हाला हा प्रकार माहीतच नाही. मग तुम्ही हॉस्टेलला जाताय का नाही? हॉस्टेलची विचारपूस करताय का नाही? जिथं जो कोण तुमचा जो नेमलेला अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याशी तुम्ही बोललाय का नाही कधी? आम्ही हे प्रश्न विचारले होते. थोडेसे त्यांना कळाले की असा हा प्रसंग आम्हाला आजच कळाला. मग तुम्ही चौकशी का नाही केली असा पण आम्ही त्यांना प्रश्न विचारला. त्यानुसार आमचे जिल्हाप्रमुख होते रविकिरण इंगोले साहेब, त्यांनी लेखी त्यांच्याकडे घेतली की जी मारणारी मुलं आहेत त्या मुलांना 2 दिवसाच्या आतमध्ये आणून पोलिसांच्या समोर हजर करून योग्य ती कारवाई करावी. तळसंदेमध्ये जो काही मुलांच्या मारहाणीचा प्रकार घडला, आज एवढी लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे. काय वाटतं आहे आपल्याला या संदर्भात? हा निंदनीय प्रकारच आहे. दुसरी गोष्ट, पालक ह्यात किती सतर्क आहेत. आपल्या मुलांना एकदा तिकडं सोडलं की त्यांच्याकडे परत लक्ष देतात का नाहीत अशीही घटना आहे. दुसरी गोष्ट, संस्था चालक ह्यात किती बेजबाबदारपणे वागले हे पण बघणं गरजेचं आहे ना. संस्था चालक ज्यावेळी एखादी संस्था उभी करत असतात त्यावेळी आपल्या संस्थेत काय काय प्रकार घालतात, काय काय नाही, काय काय चालते हे वेळच्या वेळी म्हणण्यापेक्षा अगदी अप टू डेट रोजच्या रोज तिथं बघणं गरजेचं आहे. तो प्रकार जिथं घडलेला दिसत नाही. मुलं इतक्या टोकाला जाऊन वागतात, ही काय गुन्हेगारी वृत्ती ह्याला म्हणता येते का? कारण एवढ्या लहान मुलांना एवढं मोठं कारण काय? एवढ्याशा लहान मुलांना ती मारणारी पण कितवी 8वी 9वीची मुलं दिसतात आणि मार खाणारी 4थी 5वी 6वीची मुलं दिसतात. मग एवढी मोठे त्यांच्यात विचार ह्यात आले कुठून? आज आपण पाहतोय शिक्षण घेतल्यानंतर माणूस शहाणा होतो असं समजलं जातं, परंतु तळसंद्यातील हा प्रकार पाहता काहीशी वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. त्याबद्दल काय सांगाल? तर वेगळी परिस्थिती म्हणजे आता ह्याचा सखोल अभ्यास पालकांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. आपला मुलगा कुठल्या कॅटेगरीत बसतो, बाबा गुन्हेगार वृत्तीकडे जातो आहे का? तुम्ही महिन्यातून एकदा जे मुलांना भेटायला किंवा संस्था परवानगी देते त्याच्याऐवजी आठवडा तो आठवडा कुठल्या मुलाला काय त्रास होतो किंवा कोण मुलगा त्रास देतो हे प्रत्येक आठवड्याला ह्याची चर्चा होईल ना पालकांच्या बरोबर, मुलांच्या आणि पालकांचे. त्याप्रमाणे पालक सतर्क राहून संस्था चालकांच्याकडे याची तक्रार करतील ना. हे जर महिन्यातनं एकदा जर तुम्ही भेटायला देत असाल, 1 महिन्याचा पिरियड गेल्यामुळं ती विद्यार्थ्यांच्यावर ती भीतीच असते हो. परत पुढच्या महिन्यात आपले पालक येणार, तोपर्यंत सांगायचं कोणाला? शिक्षक ऐकत नसणार, संस्था चालक शिक्षक ऐकतच नसणार हो अशा विद्यार्थ्यांचं. जे मारहाण करणार ती मोकाटच सुटलेले आहेत. ह्यावर ह्या संस्था चालकांनी बर्डन आणून ह्या विद्यार्थ्यांच्यावर वचक ठेवून हा प्रकार परत कुठल्याही संस्थेत, ह्याच असं नव्हे, महाराष्ट्रात जेवढ्या संस्था अशा आश्रमशाळेच्या आहेत त्या प्रत्येक संस्थेत असा प्रकार घडता कामा नये याची दखल घ्यावी.
आता जो तळसंदेत प्रकार झाला आहे ते विद्यार्थी असतील किंवा शिक्षण संस्था असेल त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं आपल्याला वाटतं आहे, आणि विद्यार्थी आहेत त्याचबरोबर त्यांचे पालकही कुठेतरी त्या गोष्टीला जबाबदार आहेत का असं आपल्याला वाटतं का? पालक जबाबदार कसं म्हणणार हो तुम्ही? पालक काय सांगत नाहीत असं प्रकार करा, किंवा संस्था पण सांगत नाही. खरं असे जर प्रकार वारंवार घडत असतील तर अशा संस्थेला संस्था चालवायचा अधिकारच नाही, मी तर म्हणतो. त्या विद्यार्थ्यांवरती काय कारवाई व्हावी असं वाटतं? विद्यार्थ्यांना एकमेव पर्याय आता रिमांड होम, दुसरा काहीच पर्याय नाही. एवढी ती निर्डावलेली वाटत होती, म्हणजे मोठ्या माणसालासुद्धा बघताना त्या अंगावर काटे येत होते. भीती वाटत होती की बाबा आता त्या पोरग्याला लागलं तर काय करायचं. डोक्यात बिक्यात तो कसं पाय तसं मारत होता, बॅट बघितले तर चुकीचं आहे. तळसंदेमध्ये अक्षरशः 8वी 9वीच्या मुलांमध्ये जी काही मारहाण झाली, सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याबद्दल आपलं काय मत आहे? तळसंदेच्या जो शिक्षण संस्थेमध्ये जो काल काय गलिच्छ प्रकार घडलेला आहे त्याचा तर मी जाहीर निषेध करतो. आणि दुसरा विषय म्हणजे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बरेच शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दसरा चौक येथे दी मोहा मेडन एज्युकेशन सोसायटीचं मुस्लिम बोर्डिंग आहे. त्याच्या समोरच छत्रपती श्री शाहू महाराज यांचा पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याच्या दारातच काही दिवसापूर्वी जे बाहेरून शाळेची मुलं सहलीसाठी आलेले आहेत त्यांच्यावर जे मस्जिदमधले किंवा त्या मुस्लिम बोर्डिंगमधले जे जिहादी प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांनी त्या मुलांवर हल्ला केलेला, त्यांच्या गाडीवर दगडफेक वगैरे केलेली. आणि जो काल हा प्रकार झाला तो हा 4 भिंतीच्या आत झाला आणि तो व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आला. आणि जो दसरा चौकात जो प्रकार घडलेला होता तो जे 4 चौकात झालेला, तरी पण जे कोल्हापूर पुरोगामी आहे म्हणतात त्याने त्याची चौकशी केली नाही. आणि काल जो विषय झाला जो तळसंदेमध्ये त्याची सगळीजण चौकशी करत होते. म्हणजे पुरोगामी तुम्ही म्हणताय तर मग जे काय घडलेलं आहे त्या सर्वांसोबत तुम्ही एकत्र राहून त्याच्यावर हे करा. जे आता पुरोगामी म्हणतात ते प्रतिनिधी सगळे शांतच आहेत दसरा चौकल्या विषयामध्ये, आणि आता हा तळसंदेचा विषय असा घडलेला आहे. त्या घडलेल्या घटनेबद्दल आपलं काय मत आहे? आपण मारहाण पाहिली असेल, सोशल मीडियावरती त्या मुलांचं ॲग्रेशन जो होतं ते पाहिलं असेल, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? एवढ्या लहान वयात इतकं म्हणजे त्यांच्यामध्ये रागिष्ट प्रवृत्ती निर्माण होणं, त्या शाळेमध्ये असे प्रकार घडणं, काय कारण आहेत या सर्वांमागे? प्रथमतः त्या शिक्षण संस्थेत किंवा त्या शाळेत काय शिक्षण देतात हे पहिले बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जी मुलं आहेत ती अशा प्रवृत्तीची कशी का झालीत आणि त्यांच्या मागे कोण आहे किंवा त्यांना तिथं कोण शिकवतं का किंवा काय, याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे. आणि जे मुलांनी केलेलं आहे बालसुरक्षा अंतर्गत त्यांच्यावर काय असेल ती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. ती शिक्षण संस्थाही कुठेतरी या सर्वांमध्ये प्रकारामध्ये जबाबदार आहे का? काय वाटतंय आपल्याला? 100% असणार, कारण शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत नाही. विद्यार्थ्यांच्यामध्ये काय चालू आहे काय नाही त्यांनी बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. तसेच पालकांनी पण तिथं शिक्षण संस्थेला वगैरे चौकशी करून सगळी माहिती घ्यायला हवी की बाबा आपले तिथं पाल्य आहेत, आपली मुलं तिथं शिकत आहेत, तर त्यांचं कसं काय चालू आहे कसं नाही. कारण चांगलं शिक्षण घ्यायसाठी पालक त्यांना शिक्षण संस्थेत वगैरे त्यांनी दाखल करतात, ॲडमिशन करून देतात. मग तसं त्यांनी चौकशी पण तिथं करायला हवी सगळी. कोल्हापूरमधील शाळेतील शिक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण. मॅडम, परवा तळसंदेमध्ये जो मुलांच्या मारहाणीचा प्रकार घडला त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? सर्वप्रथम हा जो प्रकार झाला अत्यंत दुर्दैवी आहे. पालकांच्या दृष्टीनं, शिक्षकांच्या दृष्टीनं आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रसंग आपल्याला विद्यार्थ्यांचे बदलती मानसिकता दाखवतो. मग ह्याला आपण एकच घटक असं म्हणू शकत नाही, तर वाढता मीडियाचा प्रभाव, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स आणि अगदी इझिली अवेलेबल त्यांना असणाऱ्या सगळ्या गोष्टी नेटमुळं, तर त्याचा हा एक सामुदायिक एकत्रित झालेला परिणाम आहे. आणि तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर पालक, शिक्षक आणि समाज या सगळ्यांनी मिळूनच त्यावर प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलाला, पाल्याला मोबाईल देताना त्याचा यूज कसा चालला आहे, कुठल्या पद्धतीनं चाललं आहे, तर आपल्या पाल्यामध्ये काही बदल दिसतो आहे का, मानसिकदृष्ट्या काही चेंजेस दिसतात का, हे जरा बारकाईनं बघणं गरजेचं आहे. कारण सध्या पालकांना मुलांच्याकडं देण्यासाठी वेळ फार कमी आहे, कारण त्यांचीही धावपळ आहे धावत्या याच्यामुळं. त्यामुळं मला असं वाटतं की पालकांनीही दिलं पाहिजे. त्याचबरोबर ते तळसंद्याचं हे जे होते हॉस्टेल असल्यामुळं तिथल्या काही मॅनेजमेंटने किंवा काही गोष्टींनी त्यात लक्ष घालणं, बघणं आवश्यक होतं.
आपण पाहिलं की 8वी 9वी आणि त्याच्या आतमधली ही मुलं साधारण असावीत, त्यांची इतकी वाढलेली क्रूरता आणि पालक काय करतात की मुलं कुठेतरी घडावीत, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं या अनुषंगाने त्यांना हॉस्टेलला ठेवतात जेणेकरून त्यांना योग्य ते वळण मिळावं आणि हॉस्टेलकडून असा प्रकार घडतोय, याबद्दल आपलं काय मत आहे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याला काय आपण एकट्याला कुणाला जबाबदार धरू शकत नाही, तर पालकांनीच थोडंसं बारकाईनं मुलांची बदलती मानसिकता बघणं, आपला विद्यार्थी किंवा त्याच्याशी थोडंसं इमोशनल कोशंट जो आहे तो कशा पद्धतीनं वाढवता येईल, सामाजिक जाणीवा कशा वाढवता येतील, हे आता जॉईंट फॅमिली हे कन्सेप्ट संपलेली असल्यामुळं त्याचासुद्धा हा एक परिणाम आहे. सध्या आता जो हा प्रकार घडलेला आहे, विद्यार्थी असतील किंवा शिक्षण संस्था असेल यांच्यावरती काय कारवाई व्हावी असं आपल्याला वाटतं? आता ह्या बाबतीत कायदेशीर जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण होईल, पण ते विद्यार्थी काय शिक्षा देण्यासारखे वयाचे नाही आहेत, त्यामुळे आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग करूनच मार्ग काढू शकतो आणि पालकांनी शिक्षण संस्थांनी थोडं जागरूकतेनं आपलं कार्य केलं किंवा या कामाकडे बघितलं तर यातून मार्ग निघू शकतो, निश्चितच चांगला मार्ग निघेल. विद्यार्थी शिक्षक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर परवा तळसंदेत जो प्रकार घडला त्याबद्दल आपलं काय मत आहे? परवा जो प्रकार जो घडला, एका मुलानं बेल्टनं एका मुलाला मारलं म्हणजे, आणि प्लस दुसरा मुलगा जो होता तिनं काळ्या बॅटून एका 4-5 मुलासनी मारलं तिनं. हे चुकीचा प्रकार आहे हा. ह्याच्यात शिक्षणातली जे शिक्षक आहेत त्यांनी पण गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आणि प्लस म्हणजे जे आपलं CCTV कॅमेरे प्रत्येक ठिकाणी लावायला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि प्लस म्हणजे मुलांच्यात जे भेदभाव असतात बऱ्यापैकी, आता माझ्या मते मैत्रीच्या ह्याच्यात पहिल्यासारखी मैत्री राहिलेली नाही. आता एकमेकाला जरा काय तर बोललं की खुन्नस वाढलेले आहेत, ते पण शिक्षकांनी मित्राच्या ह्यानं भावनेनं प्रत्येक स्टुडंटबरोबर मित्र असल्यावानी वागायला पाहिजे बऱ्यापैकी. आणि त्या भावनेनं प्रत्येक स्टुडंटच्या मनातलं काय असेल ते काढून घेऊन आपण काय ते महत्त्व व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे काय, तू कुठं राहतोस, काय करतोस, काय करायला आहेस, हे सर्व माहिती घ्यायला पाहिजे त्याच्याबरोबर. आणि प्लस म्हणजे स्टुडंट जो आपला आहे तो काय करते काय नाही ते आपण बघायला पाहिजे त्याच्याबद्दल. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांकडून जाणून घ्या काय वाटते आपल्याला या प्रकरणाबद्दल? हा घडलेला प्रकार खूप वाईट आहे, पण यात काय आहे, जे अकॅडमीचे शिक्षक ते नाहीत त्यांनी लक्ष देणं फार गरजेचं होतं. मुलं कशा प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्या डोक्यात काय विचार चालतात, म्हणजे पालक एवढे पैसे भरतात मुलांचं करिअर होण्यासाठी, मुलांचं करिअर एवढं महत्त्वाचं आहे की म्हणजे त्यांना कळत नाही एवढं लक्ष द्यायला पाहिजे ते. अकॅडमी म्हणजे मी पण गेलो होतो ना अकॅडमीत, 4 दिवस जरी राहिलं किंवा आठवडाभर राहिलं, शिक्षकांचं जास्त लक्ष नसते. आता म्हणजे कसं नवीन आलेल्या मुलांना टॉर्चर करायचं, म्हणजे एका वर्षाची फी 1.5-2 लाख रुपये असते ना, एक मुलांना सूट होत नाही, तिथलं जेवण ते अजिबात चांगलं नसते, ती मुलं तिथं राहत नाहीत. मग पालक ज्या वेळेला त्यांना परत घेऊन जातात ना, त्यांनी आपल्याकडनं कागदपत्रावर सह्या घेतलेल्या असतात, म्हणजे 1.5-2 लाख रुपये एवढे भरायचे आणि मुलगा जर 4-5 दिवसात जर सोडून गेला तर त्यांनी ते पैसे परत द्यायला पाहिजेत ना. गरीब परिस्थिती असते मुलांची, पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी करतात, ते पैसे परत देत नाहीत ते. आणि जेवणाचा प्रश्न, जेवणामुळं मुलांना कावीळ, व्यवस्थित पाणी नाही, बोरिंगचं पाणी वापरतं त्याच्यामुळं मूतखडे असे त्यांना भरपूर आजार होतात. त्याच्याकडे ते लक्ष देत नाहीत, सगळा खर्च परत पालकांवरच वाढते, त्याच्यामुळं लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये आता आपण तुम्ही म्हणालाच की काहीतरी घडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा हॉस्टेलला जात असतो, पण हॉस्टेलमध्ये तुम्हाला हे सगळे एकंदर असे अनुभव आले, आपले काही मित्रही होते का, तिथंही काही असा रॅगिंगचा प्रकार घडला का? हो मॅडम, नवीन आलेल्या मुलांना अक्षरशः रात्री गाणं म्हण, गाण्याच्या भेंड्या घे, त्यात चपलाने मार, असे भरपूर प्रकार. मग ती मुलं कसे वैतागून सोडून गेली, ज्यांना राहायची इच्छा असून पण जेवण बरोबर नाही, मुलांचं रॅगिंग, याच्यामुळे ते सोडून जायला लागलं त्यांना. आपल्या इथे जे आता सध्या शिक्षण सुरू आहे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये, ते कशा पद्धतीचं आहे? हॉस्टेल विरहित जीवन कसं आहे? हॉस्टेल विरहित जीवन खूप छान आहे आपल्या कोल्हापूर.
तुम्ही मित्र असेल, खेळाच्या ग्राउंडवरती असेल, शाळेमध्ये असेल, कसे राहता? परवाचा प्रकार आणि आपल्याकडे काय असं घडलंय का ह्या आधी? आपल्याकडे मी तसं सांगू शकत नाही घडलं आहे का नाही आहे, पण आपल्याकडे मुलं खूप आनंदाने आणि मैत्री खूप स्ट्रॉंग असते आपल्या इथे हॉस्टेलपेक्षा. आता जो काही सर प्रकार घडलेला आहे त्याबद्दल काय वाटतं? त्या मुलांच्यावरती असेल किंवा शिक्षण संस्थेवरती असेल, काय कारवाई व्हावी? मला काय वाटते, पालकांनी आधीपासूनच जर फ्रेंडली वातावरण घरात ठेवलं तर मुलांना अकॅडमीला घालण्याची वेळच येऊ नये. आणि पालकांना एवढा आपल्यावर विश्वास पाहिजे की अकॅडमी चांगलं घेणार का आपण चांगलं घेणार, म्हणजे आपले जे संस्कार आहेत ते आपण व्यवस्थित केले पाहिजेत. आणि अकॅडमीवाले काय असते, पैसे मिळाले तेवढ्यापुरता व्यायाम घेतला म्हणजे झालं नसतंय ना, मुलं पुढं त्याच्यामुळं घडतात, ते मेन आहे. नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. तळसंदेमध्ये जो परवा प्रकार घडला, मुलांमध्ये जी मारहाण झालेली आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? तळसंदाचा प्रकार हा म्हणजे खेदजनक आहे. तो असे प्रकार होऊ नयेत. कारण काय झालं, ह्याला जबाबदार सर्व शिक्षण संस्था, सर्व बोर्डिंग्स. ह्याचं कारण एक असं आहे की बाहेरील मुलं म्हणजे रॅगिंग हा प्रकार शिक्षण जे बोर्डिंगमध्ये वाढला गेला आहे. रॅगिंग काय व्हायला लागलं, जी सिनियर मुलं असतात किंवा सिनियर मुली असतात, म्हणजे जी लहान मुलं असतात त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्यासाठी ह्या रॅगिंगचा प्रकार चालू झाला आहे प्रत्येक बोर्डिंगमध्ये आहे. यासाठी त्यांनी बोर्डिंगचे CCTV असतील किंवा बोर्डिंगची सिक्युरिटी असेल किंवा लेडीज जे बोर्डिंग असतात तिथे सिक्युरिटी असेल, सिक्युरिटीमध्ये नोंद असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण एखादा मुलगा बोर्डिंगला घालतो, हा आपण त्यांच्याकडं पालकत्व देतो, त्यांनी ते पालकत्व पूर्ण स्वीकारून त्या मुलाची जबाबदारी स्वीकारून त्या मुलाचा सांभाळ केला पाहिजे. हे प्रत्येक बोर्डिंगनं केलं पाहिजे. ह्याचं कारण म्हणजे असं आहे की आज कोल्हापुरात अनेक बोर्डिंग्स आहेत, म्हणजे गर्ल्स लेडीज बोर्डिंग्स आहेत, जेंट्स बोर्डिंग्स आहेत, BC जे ह्याच्या म्हणजे वेगवेगळ्या समाजाची बोर्डिंग्स आहेत. पण ह्यात काय आहे की सिक्युरिटी कमी आहे आणि सिक्युरिटीमुळे हे प्रकार घडायला लागले. आज ज्यावेळी मुलगा बाहेर जातो किंवा मुलगा बाहेर येतो, तो काय करतो आहे, त्याची परत येण्याची टायमिंग काय, मग मुलांच्यात काय चालते, संध्याकाळी काय चालते, एक इतके घाणेरडे प्रकार या रॅगिंगमध्ये घडले जातात. म्हणजे मी आज तुम्हाला माईकवर बोलू शकत नाही, अशा प्रकारचे रॅगिंग्स घडलेले आहेत. आणि त्या रॅगिंगच्या कारणास्तव आत्महत्या केल्यात मुलांनी. मग ही जर बोर्डिंग असं घडायला लागलं तर आईबापानं काय करायचं? त्या मुलाला इतकं मोठं करायचं, इतका खर्च करायचा, आज पुढच्या शिक्षणासाठी बोर्डिंगला घालायचं का? तर बाबा तिथं आता एखाद्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था नाही आहे, खेड्यातली शिक्षण व्यवस्था असते, खेड्यात एखादं मेडिकलला घालायचं मला, पण तिथं शिक्षण व्यवस्था नसते, त्यासाठी मुलाला बोर्डिंगला घालावं लागतं. पण त्या बोर्डिंगला तो मुलगा गेल्यानंतर की आईबापाला एक प्रेशरच राहतं, कारण आपला मुलगा बोर्डिंगला गेला आहे हे त्यांच्या डोक्यात असते. पण आज जर हे प्रकार असं तळसंद्याचा जो होता तुम्ही प्रकार बघितला, बाप काय म्हणणार, माझा मुलगा बोर्डिंगमध्ये कोल्हापुरात शिकतोय, हे होते ते होते. पण आज ज्या सिनियर पोरांनी त्या पोरांना मारलं, बेल्टनं मारहाण केली, आज तो बघताना वाईट वाटते की बेल्टनं मारले, काठीनं मारले. आज मग काय जबाबदारी, हिची जबाबदारी कोणाची आहे? त्या शिक्षण संस्थेची घ्यायची का बोर्डिंगची घ्यायची? आज एखादी शिक्षण संस्थे जर बोर्डिंग असेल तर तिने पूर्ण जबाबदारी ही त्या सिक्युरिटी असली पाहिजे. जर सिक्युरिटीची जबाबदारी नसेल बोर्डिंग, तर अशा जर शासनानं ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ह्यांच्यावर जे काय घटना घडल्या त्या प्राचार्य असेल किंवा तिथलं बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल किंवा शिक्षक असतील, ह्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लॉकअपमध्ये टाकावं. याशिवाय हे प्रकार बंद होणार नाही. तळसंदे येथील शिक्षण संस्थेमध्ये जी मुलांमध्ये मारहाण झाली त्या संदर्भात आपण आज कोल्हापूरवासियांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पालक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, यांची मतं आपण आज जाणून घेतली. प्रत्येकांमधून संताप निर्माण होत असतानाच त्याच्या मागची कारणंही आपल्याला आज पाहायला मिळाली. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील सोबत वैभव लवटे.